जर तुमच्या घरामध्ये कोणी बीट खात नसेल ना, तर हे पौष्टिक असे बीटचे आप्पे नक्की बनवून पहा. यानंतर घरामधले किलोने बीट खातील इतकी चविष्ट रेसिपी बनते. सर्वात अगोदर तर बीट आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचं, याचा मुळा करता आणि देठाचा भाग काढून टाकायचा. बीट किसून घ्यायचं. मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घालायचा, यामध्ये किसलेलं बीट घालून मिक्स करायचं. आवडीप्रमाणे वेगवेगळे यामध्ये भाज्या घालायच्या, जसं की कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर घालून मिक्स करायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी ताक घालायचं आहे. गरजेप्रमाणे लागेल तसं ताक घालून मिक्स करूया. ताकाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता. दही असेल तर अर्धी वाटी घाला आणि नंतर पाणी घाला. झाकून ठेवलं आणि 10 मिनिटांनी पहा, रवा छान असा फुललेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्या मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवलं. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि सर्वात शेवटी सोडा घालून मिक्स करायचं. गॅसवरती आप्पे पॅन ठेवूया. सर्व साच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं. तयार केलेलं बीटचं मिश्रण या सर्व साच्यामध्ये भरून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं. मध्यम गॅसवरती आप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे. 3-4 मिनिटांनी वरचं झाकण काढलं आणि आप्पे आपण पलटवून घेऊया. पहा, आप्पे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजले. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे. मस्त असे आपले आप्पे टम्म फुगलेले आहेत. छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत. पहा, हे बीटचे आप्पे चवीला तर खूपच छान लागतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल. इतकी चविष्ट बनते. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.